नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम आहे. ही कथा 2 वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी बी.कॉम प्रशिक्षण घेत होतो. माझ्या फ्लॅटच्या शेजारी एक भाऊ, भाभी आणि त्यांची 2 मुलं राहत होती. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा होता. त्यांच्या कुटुंबाशी आमच्या घरचं चांगलं नातं होतं. दोन्ही घरांमध्ये नेहमी येणं जाणं होतं. मला ती भाभी सुरुवातीपासूनच खूप आवडायची. मी नेहमी त्यांच्याकडे टक लावून पाहायचो आणि काही ना काही कारणाने त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचो. तिचे रसगुल्ले पाहून मी पागल झालो होतो. मग एक दिवस भाभीचं कुटुंब काही खासगी कारणांमुळे स्थलांतरित झालं. भाभी गेल्यामुळे मी पूर्णपणे उदास झालो होतो, पण माझी उदासी जास्त काळ टिकली नाही. ते पुन्हा माझ्या कॉलनीत राहायला आले, पण यावेळी त्यांचा फ्लॅट माझ्या फ्लॅटपासून थोडा दूर होता. तरीही भाभी परत आल्यामुळे मी खूप खुश झालो. भाभीची दोन्ही मुलं शाळेतून आल्यावर आमच्या घरी यायची आणि त्यांची आई म्हणजे भाभी ऑफिसवरून येईपर्यंत आमच्या घरीच थांबायची. भाभी संध्याकाळी ऑफिसवरून येताना आपल्या मुलांना घ्यायला आमच्या घरी यायची. मला भाभीच्या येण्याची खूप उत्सुकता असायची. अशा प्रकारे काही काळ गेला. सगळं व्यवस्थित चाललं होतं. मी रोज भाभीला पाहून खुश व्हायचो. त्यांच्याशी थोडी थोडी मजा करायचो, त्यामुळे त्या माझ्याशी खूप बोलायच्या. माझी त्यांच्याशी गंमती जमती ठेवायची. या गंमती जमतीमुळे मी कधी कधी त्यांना स्पर्श करायचो आणि त्यांना याचा कधीच राग यायचा नाही. मग एकदा मी त्यांच्या घरी गेलो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, माझ्या फोनमध्ये काहीतरी बिघाड झालाय, तू जरा बघून दुरुस्त कर. मी त्यांचा फोन उघडून तपासायला लागलो. भाभीच्या फोनमध्ये त्यांच्या एका मित्राचे काही मेसेज आणि फोटो दिसले. ते पाहून मी एकदम थक्क झालो. त्या मेसेज आणि फोटोंवरून स्पष्ट दिसत होतं की भाभीचा त्या मित्राशी काहीतरी प्रकरण चालू आहे. मी पटकन त्यातले काही फोटो आणि मेसेज माझ्या फोनवर पाठवून घेतले. आता मी त्या फोटोंच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याशी मजा करण्याचा प्लॅन बनवला. तर मी माझ्या योजनेनुसार त्यांच्याशी बोलताना त्यांच्या त्या मित्राबद्दल विचारलं. माझं बोलणं ऐकून त्या एकदम शॉक झाल्या आणि मला विचारू लागल्या, तुला त्याच्याबद्दल कसं कळलं? मी त्यांना ते मेसेज आणि फोटो दाखवले, जे मी त्यांच्या फोनमधून घेतले होते. त्या माझ्यावर रागावल्या आणि म्हणाल्या, दुसऱ्याच्या गोष्टी तू पाहायच्या आणि घ्यायच्या नाहीत. मी काहीच बोललो नाही, फक्त त्यांची तडफड पाहत राहिलो. भाभी म्हणाल्या, मी ही गोष्ट तुझ्या आईला आणि सगळ्यांना सांगेन की तू माझे मेसेज आणि फोटो पाहतोस. मी भाभीला म्हणालो, ठीक आहे, तुम्ही सांगा. मी पण तुमच्या नवऱ्याला तुमचे आणि तुमच्या मित्राचे मेसेज आणि फोटो दाखवतो. माझं बोलणं ऐकून भाभी थोड्या घाबरल्या आणि म्हणाल्या, कृपया असं करू नको, माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी म्हणालो, ठीक आहे, मी सांगणार नाही, पण मला त्याचा काय फायदा होणार? त्या म्हणाल्या, तू जे सांगशील ते मी करेन, फक्त तू ही गोष्ट कुणाला सांगू नको. ठीक आहे, सांग, तुला काय हवंय? मी म्हणालो, ठीक आहे, मला जे हवे ते मी नंतर विचारून घेईन. भाभी म्हणाल्या, ठीक आहे. काही दिवसांनी भाभी संध्याकाळी मुलांना घ्यायला आमच्या घरी आल्या. तेव्हा मी त्यांना विचारलं, तुम्ही मला काही देण्याचं वचन दिलं होतं ना, त्याचं काय झालं? भाभी हसत म्हणाल्या, हो सांग ना, तुला काय हवंय? मी म्हणालो, मला तुमच्या मधली मजा घ्यायची आहे. भाभी एकदम म्हणाल्या, तू काय बोलतोयस? तुला समजतंय ना? मी म्हणालो, तुम्हीच म्हणालाच, तू जे सांगशील ते मी करेन. मग आता काय झालं? त्या म्हणाल्या, तू दुसरे काही माग, हे मी करू शकत नाही. हे चुकीचं आहे. मी म्हणालो, मला तर हेच हवंय, नाहीतर मी तुमचे फोटो आणि मेसेज तुमच्या नवऱ्याला दाखवेन. त्यात त्या थोड्या वेळ विचारात पडल्या आणि मग म्हणाल्या, ठीक आहे, मी तयार आहे. मी त्यांच्याकडे हात पुढे केला. तेव्हा भाभी म्हणाल्या, इथे नाही, गच्चीवर चल. आमच्या इमारतीच्या गच्चीवर एक खोली आहे. आम्ही दोघे तिथे गेलो. मग भाभी म्हणाल्या, तुला जे करायचं ते लवकर कर, नाहीतर कोणी येईल. मी म्हणालो, ठीक आहे. मी भाभीच्या जवळ गेलो. मी त्यांना मोठ्या प्रेमाने पाहत होतो. भाभी म्हणाल्या, असं काय पाहतोयस? पहिल्यांदाच पाहतोयस का? मी म्हणालो, तुमचं सौंदर्य पाहतोय. रोज तर लपून छपून पाहायचो ना, आज पूर्णपणे पाहतोय. त्या म्हणाल्या, हो, मला माहीत आहे की तू माझ्यावर तिरकी नजर ठेवतोस, पण ते सगळं नंतर पहा. आता कोणी येण्यापूर्वी काही करायचं असेल तर कर, नाहीतर मी जाते. हे बोलून त्या चालायला निघाल्या. मी पटकन त्यांचा हात पकडला आणि त्यांना ओढलं. त्यांचे रसगुल्ले दाबायला लागलो. खूप सुंदर आणि खूप मऊ होते. मला खूप छान वाटत होतं. त्यांनी मला ढकलून मागे केलं. तेव्हा मी विचारलं, काय झालं? भाभी म्हणाल्या, त्या फक्त पाहत राहिल्या. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, ठीक आहे, लवकर कर. मी म्हणालो, मला तुमचा कार्यक्रम करायचा आहे. भाभींनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि मागे वळून म्हणाल्या, जे करायचं ते लवकर कर. मी रसगुल्ले जोरजोरात दाबायला लागलो. एकदम भारी वाटत होतं. मला खूप मजा येत होती. पुढे स्टोरीमध्ये खूप मज्जा येणार आहे. या स्टोरीचा पुढचा भाग पाहिजे असेल तर आताच सबस्क्राईब करा.